आढावा आपण घेणार आहोत। साताऱ्यातल्या म्हसवडला मुसळधार पावसाचा तडाखा। म्हसवड शिंगणापूर पाण्याखाली, रस्त्यावरील अनेक दुकानांमध्ये पाणी। दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या माण तालुक्यात मुसळधार पाऊस। तालुक्यातली माणगंगा नदीला पूर, नगर परिषदेकडून सतर्कतेचं आवाहन। साताऱ्यातल्या संगम माहुली परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं, जीवनावश्यक वस्तू भिजल्या। अचानक आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। साताऱ्याच्या कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला, धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटाने उघडले। 11,700 क्युसेकने पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पावसामुळे यवतमाळच्या इसापूर प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ, इसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सांगलीतल्या खानापूर घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, तलाव ओव्हरफ्लो, अग्रणी नदी दुथडी भरून वाहू लागली, त्यामुळे रस्त्यांना ओढ्यांचं स्वरूप। जालना जिल्ह्याला पुढच्या 4 तासांकरता रेड अलर्ट जारी, जिल्ह्यातल्या नागरिकांना काळजी घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। बीडच्या माजलगाव आणि मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग, माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडले। सिंदफणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बीडच्या माजलगावातील बडेवाडी जिल्हा परिषद शाळेला तळ्याचं स्वरूप, शाळेतल्या साहित्याचं देखील नुकसान। माजलगाव तालुक्यातील जनजीवन विस्कळीत। बीडमधील पावसाचा जोर वाढला, आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे नुकसानग्रस्त भागाची पाहणी, नागरिकांनी खबरदारी घेण्याचं क्षीरसागर यांचं आवाहन। बीडमध्ये परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या पुलावरून नागरिकांचा धोकादायक प्रवास, 3 वर्षांपासून रखडलं सरस्वती नदीवरील पुलाचं काम, लवकरात लवकर पुलाचं काम करण्याची मागणी। बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा पावसाने झोडपलं, खरीपाची पीक पुन्हा एकदा पाण्यात, ड्रोनच्या माध्यमातून पिकांच्या नुकसानाची दाहकता समोर। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील तेरणा नदीपात्रात गाय वाहून गेली, गाय तेरणा नदीत वाहून जातानाचा व्हिडिओ समोर। धाराशिव जिल्ह्यातील कळंब बाजारपेठेत पाणी शिरलं, प्रमुख बाजारपेठ म्हणून कळंब बाजारपेठेची ओळख, बाजारपेठेतल्या रस्त्यांना नदीचं स्वरूप, पावसामुळे बाजारपेठ बंद। लातूरच्या मांजरा, तेरणा, रेणा, तावरजा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ, चाकूर, रेणापूर, अहमदपूर, निलंगा तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका। निलंगा तालुक्यातील औराद, शहाजानी परिसरात अवघ्या 8 तासात 63 मिलीमीटर पावसाची नोंद। हिंगोलीतल्या सोडगावच्या कयाधू नदीने धोक्याची पातळी ओलांडली, नदीच्या पुराचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं प्रचंड नुकसान। हिंगोलीच्या कुरुंदा गावात आसना नदीचं पाणी, अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्याचं नुकसान, घरांमध्ये गुडघाभर पाणी। पावसाला कंटाळून नांदेडमध्ये शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, कंधार तालुक्यातल्या भोजूची वाडीमधली घटना, शेतकरी चुडाजी कागणींना गावकऱ्यांनी आत्महत्येपासून रोखलं, चुडाजी कागणींचा स्वतःला पुराच्या पाण्यात लुटून देण्याचा प्रयत्न। नांदेडमध्ये पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर वाढला, रस्त्यावर पाणीच पाणी, सखल भागातील पाण्याचा निचरा होत नसल्यानं नागरिकांच्या अडचणीत वाढ। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात 7 म्हशी गेल्या वाहून, 4 म्हशी सापडल्या, 3 अजूनही बेपत्ता। पारडी इथल्या ओढ्याला आलेल्या पुरात 7 म्हशी वाहून गेल्याची घटना। नांदेडच्या अर्धापूर तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा, पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून नागरिकांचं मार्गक्रमण, अतिवृष्टीमुळे गावकरी दोरीच्या मदतीने दुधाची वाहतूक करतात। परभणीच्या चुडावा गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढलं, महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने बोटीतून सुरक्षित बाहेर काढलं। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील शेत पिकं कमरे एवढ्या पाण्याखाली, कर्जमाफी आणि सरसकट मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी, सोयाबीन, कापूस पिकं पाण्याखाली। परभणीच्या पालम गंगाखेड महामार्गावर पाणीच पाणी, केरवाडीच्या पुलावर गळाटी नदीच्या पुराचं पाणी आल्यानं वाहतूक ठप्प। कोल्हापूर जिल्ह्याला हवामान खात्याचा येलो अलर्ट, सकाळपासून शहरात पावसाची संततधार, पंचगंगा नदीबरोबर जिल्ह्यातल्या सर्व नद्यांच्या पाणी पातळीत घट। सोलापूरच्या माढ्यातील एक गावांचा संपर्क तुटण्यास सुरुवात, उंदरगाव केवळ पाठोपाठ आता उंदरगाव ते वाकाव ओढ्याला पाणी आल्यानं वाकावचा संपर्क तुटला। सोलापुरातल्या सीना नदीत पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू, मोहोळ, अक्कलकोट तालुक्यातल्या गावागावात हलगी वाजवत दवंडी देत सतर्कतेचा इशारा। सोलापुरातील माढ्यातील पूरग्रस्त उंदरगाव परिसरातल्या नागरिकांनी भिजलेलं धान्य रस्त्यावर टाकलं, भिजलेलं धान्य ठेवून करायचं काय, खायचं काय अशी शेतकऱ्यांची उद्विग्न प्रतिक्रिया। पंढरपूर, माढा, सांगोला, मंगळवेढा, करमाळा जिल्ह्याला पावसाने झोडपलं, सीना कोळेगाव धरणातनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग।
माढ्यामध्ये पुन्हा एकदा पुराचा धोका. उड्याच्या पाण्यामध्ये शेकडो जनावरं अडकली. सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. नागपूर शहरात पावसाची हजेरी. पुढील 3 दिवस नागपुरात विदर्भासह पावसाचा अंदाज. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पावसाचा येलो अलर्ट. धाराशिवच्या कळंबमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात पुन्हा एकदा पाणी. नगर परिषदेकडून पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप. व्यापाऱ्यांचं पाण्यामध्ये बसून आंदोलन. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातल्या कोळी गावात मुसळधार पावसामुळे कोसळलं घर. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. घर पूर्णपणे कोसळल्यानं कुटुंब बेघर. सोलापूरच्या उंदर गावात पाणीसाठी गेलेल्या सदाभाऊ खोतांवर स्थानिकांचा रोष. केवळ फोटो सेशनसाठी आलात का असा सवाल. रोष पाहता सदाभाऊ खोत यांनी पाहणी न करताच घेतला काढता पाय. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या दावरवाडी इथे ओला दुष्काळाच्या मागणीसाठी रास्ता रोको. शेतकऱ्यांना शेकापचे पदाधिकारी शेतकऱ्यांसह आक्रमक. पैठण पाचोड राज्य महामार्गावर रास्ता रोको. यवतमाळच्या दहिसावळी इथल्या एकाच गावात 2 शेतकऱ्यांची आत्महत्या. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या झाल्याची माहिती. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली दोन्ही कुटुंबांची भेट. कर्जमाफी करण्याचं दिलं आश्वासन.